पाव वाटी फक्त. आता आपण सगळे हे नट्स थोडे कोर्सली चॉप करून घेऊया. तुम्हाला जे हे असे थोडेसे तुपावर फ्राय केलेले आवडत असेल तर तसेही घालू शकता, पण मग त्याच्यात चक्क्याला वेगळा फ्लेवर येतो मात्र. चला, आता मला खूप क्युरिओसिटी की चक्का कसा झाला आहे. हे सगळे मगाशी मी दाखवले ते सावर क्रीम, दही, हे सगळं मी आदल्या दिवशी रात्री या कापडामध्ये बांधून हँग करून ठेवलं होतं. त्यामुळे त्यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे आणि आता मस्त घट्ट कन्सिस्टन्सी असलेला चक्का आपल्याला दिसेल, तयार झाला आहे छान अगदी. हा चक्का आपण नुसता सुद्धा ठेवू शकतो किंवा श्रीखंड करून सुद्धा तुम्ही 1-2 आठवडे छान टिकू शकतो असं श्रीखंड आहे. तुम्ही बघताय चक्का किती छान घट्ट झाला आहे, मस्त. आणि त्याला फ्लेवर सुद्धा खूप आपल्या भारतीय चक्क्यासारखाच येतो.